वृंदावन, जिथे प्रेम, भक्ती आणि ईश्वराच्या सानिध्याचा अनुभव मिळतो. यमुनेचं पाणी, मथुरेचं महत्त्व आणि गोकुळातल्या लीला पाहून मन हरवून जातं. स्वागत आहे तुमचं या श्रीकृष्ण नगरीत, या वृंदावनात. श्रीकृष्णाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी, प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मी घरापासून 1200 किलोमीटर प्रवास केला. त्यात सुरुवात बाईकनी केली, मग एस.टी. बस, ट्रेन, प्रायव्हेट गाडी आणि शेवटी पोहोचलो मथुरेत. आता वाजलेत जवळपास 2 रात्रीचे. आम्ही रेल्वे स्टेशनवर 12 वाजता पोहोचलो. तिकडनं त्या मित्रांच्या जे रिटायरिंग रूम त्यांनी बुक केले ते. हा आहे सुष्मित, ठाण्यात राहतो पण एकदम लाजाळू आहे. त्यांच्यासोबत दुसरा आहे गण्याबाई. त्याला विचारू. हा गणेश आहे, सुष्मितचा मित्र आहे, कल्याणमध्ये राहतो आणि प्लॅन करण्यात एक्सपर्ट आहे. कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय. त्याच्यानंतर आपल्यासोबत नगरवरून अक्षय वाघमारे, जे की हे चष्मा घातलेले इथं, आणि दुसरे आहेत अभि कुंटला. हे दोघं इथं. यांचा इंट्रो मी करत नाही आहे कारण एडिट करण्याचा मला खूप कंटाळा आला आहे आणि हा व्लॉग मी जवळपास 1 वर्ष झाले तेव्हा शूट केलेला आहे, अजून एडिट नाही केला आहे, त्यामुळे ॲडजस्ट करा. त्या मित्रांच्या जे रिटायरिंग रूम त्यांनी बुक केले ते, तिकडं राहण्याचा प्लॅन होता. तिथं 2च बेड अवेलेबल होती त्यांचेच. आम्हाला खाली झोपावं लागणार होतं, पण त्याची अवस्था खूपच बिकट होती. म्हणजे बेड पण चांगले नव्हते, वॉशरूम पण चांगले नव्हते. मग विचारायला काय करायचं बाबा, तर मग हे म्हटले की आपण रूम घेऊया. रूम शोधली. ही रूम आहे एक चांगली, जवळपास 1.5 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशनपासून. आमच्यामुळे ना इथं रिक्षावाल्यांचे झगडे झाले, त्यामुळे इथं आल्यावर बार्गेनिंग करत जा. असं भांडत जर पैसे कमी होतील नाही तर तुम्हाला सगळे मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. लुटायला चालले. और कितना है रेंट? क्या ये पूरा 4 पॉइंट वाला जाओगे उसका 350 रुपये पड़ता है एक दिन का. बोटची 5 मिनिटाची राईड घेऊन आता आम्ही द्वारकाधीश मंदिराकडे चाललो. एक 20 ते 30 मीटरचा रस्ता आहे. गर्दी आहे खूप. मंदिरात गेल्यावर कळण कसं आहे काय आहे. बोटवाला म्हटलं लवकर आहे आणि हे मंदिर 11 वाजता बंद होणार आहे. आता वाजत आले जवळजवळ 10:30. ते 2-4 रोड आहेत, कळा ना मला पुढे मंदिर इकडे. हे आहे मंदिर. फोटो नाही काढून द्यायशी वाटतंय. तिकडे लिहिलंय पहा 11 वाजेपर्यंतच आहे दर्शन म्हणून. बघा रेकॉर्डिंग करून देतात का नाही. हा विश्राम घाट आहे. इथं आरती आणि पूजा संध्याकाळी होते. कंस मामाचा वध करून इथं श्रीकृष्णाने विश्राम केलतं, म्हणजे आई वडिलांसोबत त्यांनी आराम केलता, त्यामुळे या घाटाचं नाव पडलं विश्राम घाट. इथं त्यांची रोज आरती वगैरे होती. हे त्यांचं मंदिर आहे. शक्यतो काय छोटे छोटे मस्त मंदिर आहे. जेव्हा कृष्ण जन्म होऊन वासुदेव त्यांना घेऊन येत होते टोकरीत, तेव्हा ते इकडनं आले होते आणि इथं कृष्णांच्या ज्या 8 गोपिकांसोबत लग्न लावून दिलं होतं त्याच्यापैकी एका गोपीचं हे 108 गोपिकांसोबत, त्याच्यापैकी एका गोपीचं हे मंदिर आहे. कालिंदी हे गोपीचं नाव असेल शक्यतो. या 2-3 मंदिरात दर्शन घेऊन आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीकडे निघालो, कारण ते मुख्य आकर्षण आहे मथुरेतलं. तर आम्ही इथं श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये आलो होतो आणि इथलं असं आहे की आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जाता येत नाही. मोबाईल वॉलेट वगैरे ते जमा करण्यासाठी इकडं सामान घर आहे, तिथे खूप मोठी लाईन आहे. आता आम्ही 5 जण असल्यामुळं 2 जण आम्ही इथेच थांबलोत आणि 3 जणांना आतमध्ये पाठवलं आहे. ते आल्यानंतर आम्ही जाणार आहेत आणि मंदिर बंद व्हायला फक्त आता आहे ना एक 20 मिनिट टाईम राहिला आहे. आता ते लवकर आले तर आम्हाला आत जाता येईल. ही श्रीकृष्ण जन्मभूमी आहे.
आमचे दर्शन काय झाले नाही तर मंदिरात गर्दी पण खूप आहे आणि मंदिरात टाइम पण राहिलेला नाही त्यामुळे बाहेरच काय असेल ते आम्ही दर्शन घेतलंय संध्याकाळी परत 4 वाजता आम्ही येणार येतो दर्शन करायला मोबाईल वगैरे ठेवता येईल आत पण आतमध्ये बघायचं आम्हाला श्रीकृष्ण जन्मभूमी कशी जेवण वगैरे करावं लागेल कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाही आता सकाळपासून उपाशी याला पण लई भूक लागलेली आहे आणि आम्हाला पण सगळ्यांना भूक लागली तर जेवायचं श्रीकृष्ण जन्मभूमीच्या समोरच कृष्ण फूड्स म्हणून हॉटेल आहे तिथं आम्ही जेवण करायला आलो आम्ही इथं चना डाळ आणि पनीर मागवलं ऑर्डर देऊन जवळजवळ 45 मिनटं झाली पण ऑर्डर आत्ता शिकाली म्हणजे आम्ही जमलोच होतो फार आम्ही त्यांना पापड सांगितलं पापड होतं 20 मिनटं लागले थंडी पाणी बॉटल नाही गेली आणि वरून याच्यात पुढं तुम्हाला ना कांदा दिसणार नाही आम्ही कांदा मागितलं आम्हाला म्हणले 100 रुपयाला आहे त्यामुळे कधी आले तरी अजिबात येऊ नका ठीक आहे आता जेवतो आम्ही जेवण झालंय तिथं दर्शन तर नाही झालं पण आता मग थोडा टाईम घालवण्यासाठी किंवा जायचंच होतं तिकडं गोकुळला चाललोत आम्ही गोकुळ नगरीत ह्या ई रिक्षामध्ये बसून चाललोत पर हेड 50 रुपये सांगितले आम्हाला द्यावं लागतील आता ते आणि रोड थोडा आहे आवडतो पण ओके मागं आमचे साथीदार बसलेत ट्रिपवाले आणि हे बाबा पुढं बघा चालू राहिले गोकुळमध्ये पोहोचलोत आणि पाऊस आलाय डायरेक्ट कृष्णजींचं वेगवेगळ्या रूपातले मंदिर आहेत पण इथे एक वाईट गोष्ट दिसली आम्हाला की इथं आल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला किंवा जे ग्रुप असेल त्यांना बसवतात थोडं काहीतरी सांगतात आणि पॅकेजेस येतं 600 रुपये 800 रुपये 1200 रुपये तुम्हाला जर काय करायचं असेल तर हे 600 रुपये त्याचे 800 रुपये ते झुलाने केली 600 रुपये म्हणतात हे कुठंतरी चुकीचं वाटतं आणि इथं असे काही मंदिर येतं जिथं देवाच्या आधी दानपेट्या येतात देवाच्या समोर दानपेट्या येतात आणि स्कॅनर सुद्धा लावलेत पैसे टाकण्यासाठी म्हणजे हे थोडं वाईट वाटतं की बाबा देवाला सुद्धा इथे पैसे छापण्याचा एक धंदा टाकल्यासारखं लावलं हे प्रायव्हेटच मंदिर दिसतं हे काय असं म्हणजे पुरातन वगैरे मंदिर मला नाही वाटत हे असं प्रायव्हेट मंदिर केलेलं आहे तर बघा तुम्ही आले तर कधी या इथं चांगलं आहे फक्त पैशाच्या नादी नका लागले ये भाई फोन पे बोल रहा है ये भाई रिक्शा देख रहे हैं और मैं झूला झूल सरकारने यमुनेच्या काठाला झोके लावलेत तळायला गाडी गोकुळातून माघारी आल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात गेलोत आणि माझ्या आयुष्यातलं सर्वात चांगलं जर मंदिर कोणतं पाहिलं असेल मी तर हे श्रीकृष्ण जन्मभूमीचं मंदिर पण तिकडे व्हिडिओ शूट करू देत नव्हते त्यामुळे मला ते तुम्हाला दाखवता नाही येणार आणि मंदिर जरी चांगलं असलं सगळं जरी चांगलं असलं पण शहर मात्र थोडं घाण वाटलं मला कारण ओपन गटार वगैरे सगळीकडे आहेत आता श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर पाहिल्यानंतर गोकुळ पाहिल्यानंतर आम्ही मथुरेतला मुक्काम संपवला आणि वृंदावनमध्ये आलोत आणि वृंदावनमधला पहिला आमचं जे डेस्टिनेशन होतं ते होतं इस्कॉन टेम्पल वृंदावनमध्ये थांबल्यावर पहिल्या दिवसात सुरुवात आम्ही या श्रीकृष्ण बलराम मंदिर या इस्कॉन टेम्पलपासून केली इस्कॉनने बांधलेले टेम्पल आहे इथं राधाकृष्ण यांच्या बऱ्याच मूर्त्या वगैरे आहेत स्कल्पचर आहेत पाहण्यासारख्या गोष्टी आहेत इथं इकडं 2 टावर आहेत हे कसले आहेत काय माहिती आतमध्ये जप मंदिर वगैरे आहे समाधी म्युझियम वगैरे सगळं आहे इकडे मेन वृंदावनमधून 1-1.5 किलोमीटर अंतर आहे ई रिक्षाने 20 रुपये घेतात येण्याचे
इस्कॉन टेम्पलच्या साईडला आहे मॅचलेस गिफ्ट म्हणून आहे. इथं वेगवेगळे पुस्तकं वगैरे आहेत, वेगवेगळ्या भाषेत येतं. म्हणजे जे पौराणिक आपले पुस्तकं येतं त्यांना वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेट वगैरे केलेलं आहे. आणि इथं एक अशी चूक आहे, इथं भगवद्गीतेचे सगळे जे भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेले पुस्तकं येतात. पण इथं एक विषय असा आहे की आपल्या मराठीमध्ये केलेला आहे, पण इथं मराठीमध्ये मनसेचा झेंडा लावला आहे. हे बघा, त्यांनी ऐकलं ते करेक्ट करा प्लीज. इथं वेगवेगळे पुस्तकं वगैरे आहेत, वेगवेगळ्या भाषेत येतं. म्हणजे जे पौराणिक आपले पुस्तकं येतं त्यांना वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेट वगैरे केलेलं. त्यांच्या या मूर्त्या आहेत, त्यांचा प्रवास. म्युझियम सारखं केलं त्यांनी, कसं स्थापन केलं काय. परत इथं भगवद्गीतेचे वेगवेगळे ट्रान्सलेट केलेले पुस्तकं. हा त्यांचा प्रवास. यांना तुम्ही ओळखत असताल, कोणी माहीत नाही. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. इथून मानवाची जी उत्क्रांती ते दाखवलं. स्कल्पचर आहे कृष्ण गोवर्धन पर्वत उचलताना. हे पहिल्या टावरमध्ये असं आहे, पलीकडल्या टावरमध्ये जप करण्यासाठी. टेम्पलमधून आम्ही बाहेर निघलो, चप्पल वगैरे घेतल्या तिथे शू स्टँडवरून. आणि आम्हाला सकाळी पोहेवाला दिसला होता, तिकडे म्हटलं की आपण पोहे खाऊया. जवळजवळ अर्धा तास आम्ही सुरुवातीला फिरलो पोहे सापडण्यासाठी, पण तो पोहेवाला सापडला नाही परत तिथं. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला गेलो, म्हटलं तिकडं काहीतरी आपण पराठा वगैरे खाऊया. एक पराठावाला होता, तो पण जवळजवळ 250-300 मीटरच्या पुढं होता. तिथं गेलो, आमचे बाकीचे तिथं आले आणि आम्ही पराठा घेणार, तोच तिथं भांडणं सुरू झाले. तो पराठेवाला आला, एक दांडा घेतला आणि पराठ्याने मारला आधी त्यांनी त्या ग्राहकाला. त्याच्यानंतर तो ग्राहक जायला लागला का, त्यांनी दांडा घेतला आणि त्याच्या पाठीत टाकला, एक कानाखाली लावली. मग आमचे अक्षय सर म्हणले तिथं भांडणं करायचे का खायचं. मग आम्ही तिथून निघून आलो, आम्ही पळून आलो कसं बसं. आणि आता आम्ही इकडं लस्सी सांगितली, लस्सी घेणार आहेत. आत्ता आम्ही बाकी बिहारी या मंदिराकडे जाणार आहेत. शक्यतो ई रिक्षा घेऊया, नाहीतर पायी जाऊया. एक 1.5 किलोमीटर. हां ठीक आहे, 1.5 किलोमीटर, त्यामुळे आम्ही ई रिक्षाच घेणार आहेत. तर आता मी जाणार आहेत बाके बिहारी मंदिरात. रिक्षा करावं लागणार आहे. इकडे इस्कॉन टेम्पलचं दर्शन घेतलं. आम्ही 9-9:30 पोहोचलो होतो. जवळजवळ 11 वाजले, म्हणजे जवळजवळ 2 तास इथे गेलेत आमचे मंदिरात. आता बाके बिहारी मंदिर, त्याच्यानंतर श्री राधा वल्लभ मंदिर, नंतर राधारमण मंदिर, त्याच्यानंतर रूमवर जाऊन रेस्ट करणार. आणि फायनली जिथं जाण्यासाठी आम्ही आलो म्हणजे प्रेम मंदिर, तिथं आम्ही 4 ते संध्याकाळी 8, म्हणजे लाईट शो वगैरे पण आहे तिकडे. त्यामुळे संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही तिथे 4 तास जवळपास थांबणार येतो. त्याच्यानंतर जेवण करून डायरेक्ट रूमवर जाणार येतो. वृंदावन किंवा मथुरेत गेल्यानंतर तुम्हाला सगळीकडे ह्या ई रिक्षा नक्कीच दिसतील. आणि त्याच्यात तुम्हाला बसावेच लागेल, कारण थोड्या जरी अंतरावर जायचं म्हटलं तरी ते ई रिक्षा अवेलेबल असतात. त्यापैकीच एका ई रिक्षात आम्ही बसलो होतो. आणि हा माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आवाज काढून लोकांना बाजूला करत होता आणि फास्ट गाडी चालवत होता. तो अनुभव खरंच डेंजर होता. सवारी 20 रुपयाची, म्हणजे एक जणाला 20 रुपये. पण फील डेंजर देऊ राहिला तो माणूस. हार्दिक पांड्याचा फॅन आहे, कट गया उसका भी. राधे राधे. आ गया क्या? 20 रुपये खत्म हो गए, मजा आ गया. राधे राधे राधे. कैसा दुकान है सर जी? ये कैसा दुकान है? दुकान नहीं, पूछ लो वहाँ कोई है क्या? दुकान नहीं, मंदिर है.
भावांनो कसं वाटतं 100 धक्के खाऊन? जो अर्धा एक तास आम्ही धक्के खाऊ इथपर्यंत आलो पण मंदिर बंद आहे. हमारे साथ स्कॅम हुआ है, अन्याय हुआ है. आम्हाला राधारमण मंदिरात जायचं होतं पण गर्दीने आम्ही बाकी बिहारीच्या मंदिरात आलो जिथं आम्ही परत 4 वाजता येणार होतो. आता राधा राणीचं मंदिर पण बंद झालं असतं आणि हे पण मंदिर बंद झालंय. म्हणजे लय मोठा स्कॅम झालाय भाई. आता एवढा स्ट्रगल करून माघारी जायचं. बाके बिहारीचं मंदिर तर बंद होतं. तिकडून मग आम्ही आता रूमवर राधारमण मंदिरात गेलो. म्हणजे तिकडे पण जाणार होते, ते पण मंदिर बंद झालं. राधा वल्लभ अजून 2-3 मंदिर होते, ते टाईम आउट झालं. त्यामुळे टाईम 12:30 नंतर सगळे मंदिर बंद होतात. मग तिकडनं बाहेर निघलो आणि म्हटलं की आता रूमवर जावं. पण आमच्या गणेशने प्लॅन केला की आपण उद्याच्या ऐवजी आजच बरसाण्याला जाऊया आणि राधाराणीचं मंदिर पाहून परत माघारी येऊन उद्या प्रेम मंदिर वगैरे काय असेल ते तिकडे व्हिजिट करूया. म्हणून मग आम्ही मार्केटपासून तर स्टँडकडे येण्यासाठी रिक्षा पाहत होतो. जवळजवळ 20 रिक्षाला हात केला असेल थांबवले असतील. एकही जण आम्हाला थांबला नाही. एक जण थांबला. त्याने 100 रुपयात आम्हाला जास्तीत जास्त 800 मीटर सोडलं. तिथून बसमध्ये बसलो. त्या बसला म्हटलं बस स्टँडपर्यंत जाणार का? तो म्हणे हां. आम्ही आत बसलो. आत बसल्यानंतर परत 400-500 मीटर चालल्यानंतर कळलं की तो बस स्टँड मथुरेच्या बस स्टँडला सोडणार आहे आम्हाला, वृंदावनच्या नाही. परत खाली उतरलो आणि नंतर आत्ता एक ही इको आहे. या इकोमध्ये आम्ही आता बरसाण्याला चाललो. 150 रुपये तिकीट आहे पर पर्सन. त्यात पण तो आम्हाला डिस्काउंट देणार आहे 50 रुपये असं ते बोललेलं आहे. तर त्यांनी डिस्काउंट नाही दिला तर 150च्या ऐवजी त्याला 120 रुपये द्यावं लागतं. आणि ह्या इकोमध्ये अजून 2 जण बसायची जागा होती. ते 2 जण बसावं म्हणून आम्ही सगळ्यांनी मेहनत केली पण काही जमलं नाही. आता जमलं नाही. आमच्यासोबत आहे दिल्लीचे काही, नोएडाचे काही मित्र आहेत. नाम काय आहे आपका? देव. देव या ओके. ठीक आहे. आता हां, राधा राणी मंदिर पाहायला. ठीक आहे, चला तिकडे भेटूयात आता. बरसाण्यात आलो का मी. बरसाणा जेवायचे सकाळपासून काहीच खाल्लं नाही. एक लस्सीवर येतं आणि इकडं सगळे फक्त ते समोसा कचोरी जे नाश्त्याचे जे स्टॉल असतात का तेवढेच येतं. असं एखादं चांगलं हॉटेल जिथं आपल्याला रोटी वगैरे मिळालं असं काहीतरी शोधू राहिलो आम्ही. आत्तापर्यंत 3 दिवसाचं सगळ्यात चांगलं जेवण इथे मिळालं आम्हाला. चांगलं जेवण होतं आणि सर्विस पण फास्ट होतं. हां, फक्त पनीर असं 100 वेळा लिहिलेलं होतं. त्यामुळे आम्ही पण पनीर मागितलं. पण ते पनीर पण चांगलं होतं. पनीरचे पीसेस मोठे होते. आता आम्हाला जायचं राधाराणी मंदिरात. तिथून 1 किलोमीटर वर डोंगरावर मंदिर, त्यामुळे चालावं लागेल. आता जेवण झालं, आता थोडं आपल्यासारखं झालं. माझं बसलो थोडं. नाही लगेच चालायचं. हां, रेडी रोलिंग. 1 minute. I have to place this. हां, so much noise. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही आलोय राधा राणी मंदिराचं दर्शन घेऊन आणि तुम्हाला सांगू इतकी जबरदस्त गर्दी होती. म्हणजे ऑलमोस्ट फार श्वास घेता येत नव्हतं, असं लढत होते लोक. इथलं यांचं प्रशासन आहे ना खूपच भंगार आहे. म्हणजे वरपर्यंत जाऊस तर थोडे लाईन होत्या, पण मंदिरात एकटी सगळे लोक सोडले होते. एका महिलेला तर चक्कर आली होती. तिला बिचारीला बाहेर निघायचं होतं, पण ती काय लोक जाऊनच देत नव्हते मध्ये. तिची बहीण होती का कोणच माहीत नाही, ती फार रडायला लागली वगैरे. खूप भयान झालं होतं तिथं. आणि ते करून परत एक्झिट झाल्यानंतर पण जवळजवळ अर्धा तास आम्हाला फक्त बाहेर निघायला लागला. त्यामुळं इथल्या थोडं प्रशासनाने बघितलं पाहिजे की बाबा गर्दी कमी होईल. या वृंदावनमध्ये, मथुरेमध्ये
मी फक्त एकच मंदिर असं बघितलं जिथं गर्दी होत नाहीये ते याचे कृष्ण जन्मभूमीचं एकच मंदिर आहे जिथं गर्दी नाही झाली. बाकी सगळ्या मंदिरात गर्दी आहे आणि गटर येतं इथं दुकानाखाली गटर बघू शकता तुम्ही. त्यामुळं योगी सरकारने जरा थोडं पाहिलं पाहिजे की बाबा जो गार्डन में घूमेगा उसकी तो रोहित भाई को बोल देगा. ही हा फक्त हीच बी ओके. तर आता कीर्ती मंदिरात जायचं तिकडे भेटूयात. थँक्यू. आपल्या चपला या पिशवीत टाकायच्यात आणि इथं जुता घरमध्ये आपल्याला एक कूपन मिळेल. या कीर्ती ओके. तर हे आहे कीर्ती मंदिर. बरसानामध्ये नवीन मंदिर झालेलं आहे. क्लोज नाही आहे. हे मेन गेट आहे पण एंट्री पलीकडनं आहे. बरसानामधलं हे दुसरं मंदिर आहे कीर्ती मंदिर. तर हे आहे कीर्ती मंदिर. बरसाना या शहरातलं हे दुसरं मंदिर आहे. पहिलं आपण राधाराणी मंदिरात गेलोत आणि आता हे कीर्ती मंदिर आहे. याच्या इतकं म्हणजे सुंदर मंदिर राधाकृष्ण जन्मभूमीनंतरचं हे दुसरं सुंदर मंदिर असेल. प्रेम मंदिराला आपल्याला जायचं आहे पण हे खूपच सुंदर दिसतंय बाहेरून मंदिर. आतमध्ये पण पाहायचं नेमकं काय आहे कसं आहे मंदिर आहे. याचं स्ट्रक्चर एकदम म्हणजे भव्य दिव्य स्ट्रक्चर आहे याचं. दोन मुख्य कळस येतं. छोटे छोटे कळस आहेत आणि सगळं संगमरवरी दगडामध्ये बांधलेलं हे बांधकाम दिसत आहे. पलीकडे अजून काम चालू आहे पण हे मंदिर खूपच ग्रेट आहे. तुम्ही बघू शकता. हे प्रेम मंदिर सारखंच आहे कीर्ती मंदिर. आतमध्ये राधाकृष्ण चलिए राधे बाल बंद कर लो. चलिए राधे. गोपिया फिरताना कृष्णवरती. तिसरा देखावा आहे लास्ट जिथं कृष्ण स्वतः राधा राणीला हवा घालताना दाखवला आहे. मस्त. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही ज्यासाठी या वृंदावनमध्ये आलो तिथे आम्ही चाललो आहे. जे प्रेम महाराज येतात त्यांची रात्री 2 वाजता परिक्रमा निघते. तर तिथे आम्ही आता चाललेलो आहे. मी आणि अक्षय सर दोघं चाललेलो होतो. आमचा जो रूमवर होता त्याने आम्हाला एक रोड दाखवला. तिथून आम्ही समोर चालत आलो आणि आता ई रिक्षावाला भेटला. त्याच्यासोबत आम्ही आता परिक्रमा पाहायला चाललो आहे. तुम्ही दोघांची 150 रुपये सांगितले पण आता रात्रीचा टाईम आहे. आम्ही पण त्याला काय बोललो नाही. त्याला देऊ म्हटलं पैसे. रात्रीच्या 2 वाजता गर्दीचा लोक अक्षरशः फुटपाथवर झोपलेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून इकडं येऊ राहिलेत. वृंदावनमधला आज आमचा 3रा दिवस आहे आणि आज परत 3रा अटेम्प्ट आहे ते द्वारकाधीश मंदिराच्या दर्शन घ्यायचा. बघूया आज सफल होतात का नाही. आज पण भरपूर गर्दी आहे.
तर आज आमचा तिसरा दिवस होता वृंदावनमध्ये आणि आम्ही सकाळी श्रीकुंज बिहारी बाकी बिहारी मंदिरात यायचं ठरवलं होतं. सकाळी 6ला आम्ही सगळे उठलो, लवकर आवरलं आणि 8 वाजेपर्यंत तिथं आलो. तरी पण गर्दी होतीच. तिसरा अटेम्प्ट होता आमचा जाण्याचा. काल परवा 2 अटेम्प्ट झाले पण आम्हाला काही मंदिरात जाता आलं नाही. पण फायनली आज आम्ही तिथं गेलो, मंदिरात दर्शन घेतलं. पण एक गोष्ट अशी लक्षात आली की जसं राधाराणी मंदिरात गर्दी होती, सगळे लोक होते, काहींना चक्कर येत होती, तसं तिथं पण होतं. जे प्रशासन आहे ते काय करतं आहे की एक तास मंदिर बंद ठेवतं, गर्दी होऊ देतं आणि सगळ्यांना सोबत सोडतं. हे मला कुठंतरी चुकीचं वाटतं. कारण जसं आपल्या महाराष्ट्रात आहे, मंदिर काय ओपन असतात, लोक येतात जातात, गर्दी होत नाही. काही ठिकाणी होते पण इतकी पण होत नाही. पण इथं सगळे असं एक हॉल टाईप आहे आणि तिथं सगळ्यांना एकत्र सोडतात. ते माळ फेकणं वगैरे वगैरे इथली ती प्रथा असू शकते. पण हे कुठंतरी माणसांना दर्शन घेता येत नाही, त्यामुळे हे चुकीचं वाटतं मला. पण बाकी मंदिरांचं इथं म्हणजे बांधकाम, इथलं जे टेक्स्चर, जे सगळंच असं एकदम युनिक आहे. आणि याच्यात वाईब आहे एक, जसं की एक हवेली आहे, ओपन हवेली आहे इथं, राधाकृष्ण आहे तिथं. आणि ह्या हवेली पण असं आहे की बाबा काय कसं बांधलं आहे, किती छान बांधलं आहे असं वाटतं आहे पाहून सगळं. आता हे आम्ही राधा वल्लभ मंदिरचं दर्शन घेतलं जस्ट. आता परत अजून एक मंदिर आहे आणि याच्यानंतर परत आम्ही बघूया आता कुठं फिरायचं काय. आणि संध्याकाळी प्रेम मंदिर, रात्री 2 वाजता आम्ही प्रेम महाराजांचं दर्शन घेतलं रात्री जाऊन. तो अनुभव खरंच ग्रेट होता. कारण तो माणूस 2 किडण्या नाही आहेत त्यांना, तरी पण ते 1-1.5 किलोमीटर तिथं चालतात त्या सोसायटीमधून आणि त्यांना हजारो लोक पाहण्यासाठी येतात. म्हणजे ते एक सोपं नाही आहे. आणि पोलीस प्रशासन पण असतं त्यांच्या सिक्युरिटीसाठी. आणि तो ग्लो होता त्यांच्या चेहऱ्यावर एक, जो मला नाही वाटत की 2 किडण्या नाहीत माणसाला आणि त्याच्या माणसाच्या चेहऱ्यावर इतका ग्लो कसं काय. वृंदावनमधली आमची शेवटची राईड आहे. आता आम्ही शेवटला प्रेम मंदिरात चाललो. प्रेम मंदिर संध्याकाळी का निवडलं आहे, कारण तिथं लेजर शो वगैरे असतं, लाईट शो वगैरे असतं, त्यामुळे आम्हाला संध्याकाळी तिथं पाहायला मिळेल म्हणून. आणि शेवटला आहे जवळजवळ वृंदावनची सगळी मथुरेची सगळी जी ट्रिप आहे त्यात शेवटला आम्ही प्रेम मंदिर ठेवलं, कारण ते बघण्यासारखं आहे काहीतरी. त्यामुळे माझ्यासोबतचे जे आपले मित्र आहेत का, ते बघा कसे रेडी झाले. राधे 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 राधे. त्यांनी म्हणजे एकदम ओढणी वगैरे घालून मस्तपैकी असं ट्रॅडिशनल लुक एक गेला. मी पण थोडं पांढरा करतो आहे आपल्या जोसाठी त्यांच्यामुळे. तर आता तिकडं प्रेम मंदिरात काय काय कसं कसं आहे ते पाहूया. तर हे आहे प्रेम मंदिर. प्रेम मंदिराच्या आजूबाजूला वेगवेगळे गार्डन, इथं गोवर्धन पर्वत, अजून खूप कृष्णाच्या लीला दाखवल्यात. गोपियांसोबत आहेत, बलरामसोबत आहेत. त्या सगळ्या लीलांचं एक स्कल्पचर तयार करून गार्डनमध्ये सेट केलेत. आणि हे एकदम म्हणजे असे पाहायला एकदम अविश्वसनीय असं वाटतं हे प्रेम मंदिर. आणि खरंच तुम्ही कधी आले तर इकडं येऊ शकता प्रेम मंदिरात. आणि ह्या दुसऱ्या गार्डनमध्ये श्रीकृष्ण आणि राधा सिंहासनावर बसलेले आहेत आणि बाकी म्हणजे त्यांचं दरबारसारखं आहे. जे त्यांच्या लीला आहेत त्या इकडल्या गार्डनमध्ये आणि इकडं राधाकृष्ण दाखवलेले आहेत. त्याच्या शेजारी सुदामा वगैरे यांच्यासोबत श्रीकृष्ण खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्या शेजारी जी श्रीकृष्णांची सर्वात मोठ्या लीलापैकी एक आहे, जी गोवर्धन पर्वत त्यांनी त्यांच्या करंगीवर उचललेलं आहे, गावकऱ्यांना ते तारलेलं आहे, असं ते एक सीन दाखवलं आहे, ज्यामध्ये वरतून धबधब्यातून पाणी वगैरे पडताना दाखवलं आहे. एकदम सुंदर हे दृश्य दिसतं आहे. सगळ्या ज्या गोपिका आहेत वगैरे त्या सगळ्या चकित होऊन पाहू राहिलेत की बाबा श्रीकृष्णाने ही लीला कशी केली आहे. आणि हे एकदम प्रॉपर यांनी हे स्कल्पचरमध्ये तयार केलं आहे. तर हे आहे प्रेम मंदिर. बाईक, ट्रेन, गाडी जवळजवळ 1200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या गोकुळ नगरीत किंवा या वृंदावनात मथुरेत फक्त हे प्रेम मंदिर आणि प्रेमानंद महाराज यांना समोर ठेवून आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती. तर शेवटी हे प्रेम मंदिर पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. आत्ता लेजर शो वगैरे नाही आहे, पण तो थोड्या वेळाने सुरुवात होईल. याच्या आजूबाजूला वेगवेगळे गार्डन आहेत, जे मी आता तुम्हाला दाखवले. गोवर्धन पर्वताची लीला आहे, इकडं कृष्ण बालपणीच्या लीला आहेत, अशा वेगवेगळ्या अर्जुनांना उपदेश करताना सुद्धा कृष्ण दाखवलेले आहेत. हे सगळं या मंदिराला एकदम भव्यता प्राप्त करून देतं. आणि इथलं मॅनेजमेंट बाकीच्या मंदिरांपेक्षा जरा बरं आहे असं वाटतं. जरा म्हणजे बसण्यासाठी वगैरे चांगली जागा आहे, खूप निवांत वाटतं इथं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं. तर तुम्हाला हे प्रेम मंदिर कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि मी तुम्हाला थोडं सांगणारच आहे पुढं, तोपर्यंत हे प्रेम मंदिर बघा.
तर हे होते प्रेम मंदिर, हे होते वृंदावन, ही होती मथुरा. आपण मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी, नंतर वृंदावनमध्ये राधाराणी, त्याच्यानंतर कीर्ती महल, आता प्रेम मंदिर, द्वारकादास, बाके बिहारी हे सगळे टेम्पल फिरलोत आणि आज शेवटचं हे प्रेम मंदिर होतं. या वृंदावन ट्रिपमध्ये म्हणजे शिकण्यासारखं खूप काही आहे. एक तर भक्तिमय वातावरण आहे, शहर पण चांगलं आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतं ते जरा मॅनेजमेंट, थोडं जरा गटारीचा प्रॉब्लेम आहे. थोडे प्रॉब्लेम सोडले तर ओव्हरऑल हे शहर चांगलं आहे आणि व्हिजिट करण्यासारखं सुद्धा आहे. आता आम्ही इथं आलो आणि इथं असं महाग असं जास्त काही नाही आहे. रूम पण चांगल्या, रेंट आपल्या अफोर्डेबल येतं, जेवण पण तसंच आहे. जेवण कुठे कुठे थोडं आहे उच्च क्वालिटी आहे, पण ठीक आहे, चालतं आहे. तेवढं तर आपण दुसऱ्या शहरात आलो तर तेवढं एक्सपेक्ट करतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि हा थोडे रेटिंग्स देऊ इच्छितो मी जरा या शहराला, की प्रशासनाने थोडं जरा मंदिरावर कंट्रोल ठेवलं, थोडं मॅनेजमेंट वाढवलं, थोडं गटारीची प्रॉब्लेम सॉल्व्ह केली तर वृंदावन हे म्हणजे देशातलं एक धार्मिक कॅपिटल होऊ शकतं बाबा, की इतकं याच्यात पोटेन्शियल आहे, इतकी इथं मंदिरं येतं. थोडं प्रायव्हेट मंदिर असल्यामुळे जरा त्यांनी थोडं पैशांसाठी हे सगळं केलेलं असं वाटतं. वाईब नसते त्या मंदिरामध्ये. जसं श्रीकृष्ण राधा जन्मभूमीचं मंदिर होतं, तिथं गेल्यानंतर असं वाटलं की दुसरीकडे कुठे जायलाच नाही पाहिजे, म्हणजे दुसरं कोणतंच मंदिर असं असू शकत नाही. ती मूर्ती पाहिल्यानंतर इतकं तिथं डोळे भरून आले होते ती मूर्ती पाहिल्यानंतर, आणि ते एक वाईब होती त्याच्यात. जसं मंदिर ते पैशांसाठी बनवलेलं नाही आहे, त्यामुळे ते मंदिरात एक आता जन्मच कृष्णाचं परमब्रह्माचं तिथं झालं आहे म्हटल्यावर आता तिथं काय असणार, म्हणजे इतकी भारी वाईब होती. तसं आता हे प्रेम मंदिर आहे, कीर्ती महल आहे, अजून बरेच मंदिर आहेत जिथं जे काही प्रायव्हेट यंत्रणांनी बनवलेले आहेत, त्यांना ते ऑपरेट करतात, त्यांचे सिक्युरिटी वगैरे असतात. तिथं वाईब नसते, तिथं जरा कॉर्पोरेट फील येतो. जसं प्रेम मंदिरात पण आहे, ठीकठाक आहे, त्यांनी बनवलं सगळं एन्व्हायरमेंट, पण एक जी वाईब आपल्या महाराष्ट्रातील मंदिरात येते, भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, किंवा कुठेतरी काहीतरी एक धार्मिक कार्यक्रम चालू असतं, तसं इकडे नाही आहे. इथे फक्त चांगले दृश्य वगैरे आहेत आणि ते जर तुम्हाला आवडत असले तर पाहायला येण्यात हरकत काही नाही आहे. आणि तुम्हाला आता हे कसं वाटलं, म्हणजे पूर्ण वृंदावनचं मथुराचं बरसाण्याची ट्रिप कशी वाटली, मला काही सूचना असेल त्या सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चॅनल जो अल्सो सागर म्हणून चॅनलचं नाव आहे आपल्या, खरं तर आळशी सागर पाहिजे होतं, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो मी त्याच्यानंतर, त्यामुळे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढील व्लॉगमध्ये. धन्यवाद, काळजी घ्या. एक नंबर. काय वाटतंय? सुस्मितची दुसरी चप्पल हरवली, तिसरी चप्पल हरवली, आता तू चप्पल चेंज करून घेऊन राहिला याच्यातून. आणि यावेळेस याची पण हरवली, आमच्या गणेशची. गणेश, अरे घे ना बाबा. ओके ओके गणेश. गणेश सुस्मित बघा इकडं. नवीन चपला घेऊन कसं वाटतं तुम्हाला?